नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे. तर आज एकच व्हिडिओ आला, सकाळी टाकला होता, त्याच्यावर काय वेळच नाही मिळाला, तर आता व्हिडिओ काढते. नमस्कार अनुष्काचा. सगळ्यांना, कशा आहात सगळे? जेवलात का? झोपलात का? गुड नाईट. बापरे, जेवायला एका दमातच आवरून टाकलं सगळं तिने. चिवचं आणि अनुष्काचं जेवण चालू आहे. आज खाल्ले आमलेट. हां, आमलेट केले सगळ्यांनी आमलेट खायला. आणि टिकली तर छोटीच लावली बाळ तू जरा. छोटी लावली असं ते छान दिसतंय. आज गळ्यातले घातले आजीने, पुण्याच्या आजीने आणलेलं. टिकली लावली. आज काय मी घरी नव्हती म्हणल्यावर उचकून है ना प्रस. हे 2 ड्रेस बदलले. अनुष्का काय म्हणते? ड्रेस बदलले सकाळी एक नंतर मगाशी. काही नाही वे. उद्या कोणता पेपर आहे बाळाचा? मराठीचा. सगळ्यात लास्टला मराठी वे. अगं शासनाने अजून 3 पेपर. हा, शासनाचे कसले तर 3 पेपर होते. अजून 3 पेपर शिल्लक आहेत. आणि मंगळवारी आणि बुधवारी सुट्टी. हा, मंगळवारी पाडवा आहे. कुणाला? नाही, मी स्वयंपाक करून जाणार. अनुष्काला चपाती भाजी करणार थोडीशी. अनुष्का आहे, ज्ञानू आहे, अण्णा आहे. जायची बापू गेल्या, अजून आईची काका मावशी जायच्या, सगळे जायच्या. तसं नसतं बाळा. तुमचे पेपर सकाळचे येतं, हे 11 11:30 येतात. आपण 9ला जायचं, 5ला रिटर्न यायचं. तोपर्यंत ही छोटी बाळ खेळतात है ना. अण्णा, ज्ञानू, अनुष्का घरी आहेत, पेपर आहे त्यांचा. आणि कुठं जायचंय ते सांग आधी. मामाच्यात कशाला जायचंय? वर्ष श्राद्धाला. कोण येतं ग? तर चिवची काय शाळा आता संपली आहे, त्याच्यामुळं चिवबा तिला का नाही अण्णा म्हणत होता. त्या दिवशी शाळा होती आमची. गोजूबावीला जायचंय उद्या. सकाळचं नियोजन चाललंय ह्यांचं. आणला म्हणला वर्ष श्राद्धाला नको जाऊ, तिथं भूत येतात. अण्णा म्हणत होता तिला. असं काही नाही, आमच्याच आजीचं वर्ष श्राद्ध आहे. म्हणजे आमच्या आपल्या अक्का आहे ना, अक्कांच्या सासूबाईचं. तर आमच्या त्या चुलत आजी होत्या. तर आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध आहे, तर जायचं आहे उद्या. 12ला फुलाचं कीर्तन वगैरे असतं, तर मग 12च्या अगोदर गेलं तरी चालेल. तरी सगळं काम वगैरे आवरून निघायला आपल्याला 9 साडेनऊ वाजतील. 10 सव्वा 10ला पोचेल तिथं. हा, तुला तर न्यायची ना. नसतं बाळा असं काय भूत भीत काय नसतात ते. तर निवांत असं जेवण चाललंय पटांगणात बसून पोरींचं. आणि गरमी खूप आहे, गरमी खूप आहे. हवा नाही थोडी पण. आभाळ आलेला आहे. तर असं वातावरण आहे बघा, कसं वाटतंय अंधाराचं. असं काय भीती वगैरे काय वाटत नाही. आणि बरेच जण कमेंट करतात जे असे साताऱ्याकडच्या साईडचे आहेत ना, असं बाहेर निवांत बसलेलं दिसल्यानंतर बोलतात की वाघ येतात असं होतं. आमच्या इकडं असला प्रकार नाही आहे काहीच. म्हणजे सगळे बाहेर वगैरे झोपतात, पण काय कशाची भीती वगैरे काय नसते आमच्या इकडे. कसली म्हणजे कसलीच भीती नसते. नाही बाळ. तर असू द्या, व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय सगळ्यांना. ईश्वर नका सांगू. बाय 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 बाय. घरात